तर शेतकरी मित्र श्याम के चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण वांग्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आज आलेलो आहोत. तर मित्र, यांच्याकडून वांग्याची जात, लागवड केव्हा केली आणि आतापर्यंत खत वगैरे कुठलं कुठलं म्हणजे औषधाची फवारणी घेतली, त्यांच्याकडून जेवढं त्यांना येईल तेवढं आपण जाणून घेणार आहोत. आणि याच्यावरती फांदीमर वगैरे होणाऱ्या रोगावरती नियंत्रण कुठल्या पद्धतीने करता येईल त्याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर त्याच्या आधी सुरुवातीला व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र. तर सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्र, आज आपण शेतकऱ्याचं नाव गाव जाणून घेणार आहोत. सुरुवातीला नाव सांगा तुमचं. माझं नाव जावेद लाला शेख, गाव आणि भादा, आणि वांग्याची जात पंचगंगा. यांनी वांग्याची म्हणजे सुरुवातीला प्लॉट लागवड करण्या अगोदर म्हणजे सुधारित वाण असा म्हणजे वांग्याचा सध्या जास्ती मार्केटमध्ये जो प्रचलित आहे तो म्हणजे पंचगंगा. तो वांग्याची जात निवड केलेली आहे. आणि पाहू शकता या जातीचं वैशिष्ट्य जसं म्हणजे पंचगंगा झाडाचं विस्तार वगैरे, त्याला फुलधारणा फळधारणा हे अगदी चांगल्या पद्धतीचे असते. त्याच्यासाठी पंचगंगा या वाहनाची निवड केली जाते. ते तर पुढे आपल्याला दिसतच आहे, एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॉट आलेला आहे. तर याला आतापर्यंत कुठल्या कुठल्या पद्धतीचं ड्रिप मधून खात वगैरे दिलं तुम्ही? पहिल्या स्टार्टिंगला 19-19 दिलं, नंतर 12-61, आणि आता 12-61 आणि 13-40 चालू आहे. तर शेतकरी मित्र, यांनी NPK म्हणजे आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम जे देतो ते ड्रिप वॉटर आलटून पालटून 19-19, 12-61, 13-40-13 अशा पद्धतीचे त्याच्या कंडिशननुसार खत दिलेले आहेत. आणि याच्यावरती सध्या यांचं म्हणणं आहे की वांग्याच्या प्लॉटवरती फांदीमर होत आहे. जसे की फांदी मोठी होणे आणि त्याच्यानंतर अशी सुकून वाळायला लागते, हा प्रकार घडत आहे असं त्यांनी म्हटल्यामुळे आपण खास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर शेतकरी मित्र, वांगी पिकावरील सगळ्यात महत्वाचा रोग मर आणि निम्म्यातून म्हणजे शेंडा थोड्याफार 3-4 इंचावरती असल्यावरती तिथूनच आतमधून कट होतो किंवा मग फांदी अशी मरून गळायला लागते. आणि त्याच्यानंतर जे याच्यावरती आणखी एक महत्वाचा रोग म्हणजे कीटक असतात ते म्हणजे लाल कोळी. मित्र, लाल कोळीचा जास्तीत जास्त प्रमाणात जर अटॅक झाला तर आपल्या पिकावरती पूर्णतः म्हणजे असे वांग्याचे पान वगैरे आहेत ते असे फ्रेश जे असतात ते पूर्णतः अक्षरशः त्याच्या कडा वगैरे पिवळ्या पडून एकदम वाकडे तिकडे व्हायला लागतात. त्याच्या नियंत्रणासाठी आपण लाल कोळीच्या नियंत्रणासाठी दानुका कंपनीचं ओमाइट वापरू शकता. अगदी चांगल्या पद्धतीचा त्याचा रिझल्ट आहे. त्याचं प्रमाण आहे ती प्रतिपंपाला 20 ml म्हणजे 1 लिटरला 1 ml च्या प्रमाणे त्याचं प्रमाण देऊ शकता. आणि त्याच्यानंतर जर जमिनीतून उद्भवणारा मर रोग जर याच्यामध्ये आढळून आला तर त्याच्यासाठी आपण ड्रिप वाटे रोको देऊ शकतात. रोकोचं प्रमाण जे आहे ते ड्रिप वाटे देण्यासाठी प्रति लिटरला 2 ग्रॅम अशा प्रमाणे तुम्ही जमिनी वाटे किंवा ड्रिप वाटे किंवा स्प्रे वाटे पण याचं स्प्रे घेऊ शकता. आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे मर रोगासाठी. त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते डायमोथियम मिथाइल हे कंटेन आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीच्या मरीवरती कार्य करतं. आणि मित्र, वांग्याचा प्लॉट हा जास्ती म्हणजे दीर्घ काळापर्यंत चालतो. त्याच्यासाठी आपण जे चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक चांगल्या कंपनीचे म्हणजे बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील ते चांगल्या पद्धतीचे निवड करणं हा खूप महत्वाचा विषय आहे मित्र. कारण या वांगी प्लॉटवरती कमीत कमी म्हणजे 8 ते 9 महिने इतक्या दिवसापर्यंत वांग्याचा प्लॉट चालतो. त्याच्यावरती जास्ती महागडे औषध आपल्याला परवडत नाहीत. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथिन घेऊ शकतात. ते आपल्या नागार्जुन कंपनीचं प्रोपेक्स सुपर या नावाने पण मिळून जातं. त्याच्यामुळे वांगा पिकावरती जे थ्रिप्स असेल, गोंगाना असेल किंवा लाल कोळी असेल ते पण अगदी कंट्रोलमध्ये राहण्याचं कार्य करतं. आणि ज्या वेळेला फळ पोकरणारी आळी वांग्यामध्ये लागून जाते त्यावेळेला तुम्ही कोराजन वापरू शकता किंवा मग डेलिगेट वापरू शकता. डेलिगेट जर वापरला तर कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट वापरा ओरिजिनल. त्याचं प्रमाण आहे प्रति लिटर 1 ml अशा प्रमाणे तुम्ही फवारू शकता. फक्त डेलिगेटचा स्प्रे घेतल्यावरती ते कीटकनाशकाचं आणि बुरशीनाशकाचं दोन्हीचं पण कार्य करतं. आणि अशाच चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला जर वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा. आणि नंतर भेटूयात पुढील भागामध्ये अशाच चांगल्या माहिती सोबत. तर तोपर्यंत नमस्कार.